माझं नाव दयानंद चंदन शिवे. हे जे 1922 सालीचा रस्ता आहे, पूल जे आहे तो आता उद्याची तारीख डिक्लेअर केलेली आहे पाडण्याची. एक ऐतिहासिक म्हणजे पूल आहे, जे जुना काळचा पूल आहे. ते आम्हाला एक सेल्फी का आठवण म्हणून ठेवायची की जुन्या पुलाचा आपण वापर केलाय, की जेणेकरून पुढच्या काळात आपल्याला सांगता येईल की इतकं वर्ष ही पुलाचे जे काम म्हणजे काम केलेलं आहे, पुलाचं जे काम जे निर्मिती केलेली आहे ते इतका काळ टिकू शकतोय हे पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी ही आम्ही शिल्पी काढलेली आहे. मी सौरभ लोंढे. माझा जन्म 29/5/1999. आज माझं वय 25 आहे आणि मी हा औषध अमराईमध्ये राहतो. हा पुलाची काशेत लहानपणापासून मी बघतोय. हा ब्रिज असाच आहे, 1992 पासून हा ब्रिज आहे आणि आज तागायत ह्या ब्रिजचा लास्ट दिवस आहे. सेल्फी काढतात, काय भावना आहेत? आणि आमची एक आठवण म्हणून आम्ही या ब्रिजची सेल्फी घेतली आहेत, आमचे सगळे मित्र मिळून. सोलापुरातील 1922 साली असल्याचा ऐतिहासिक पूल जो आहे तो पाडण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सोलापुरातील दमानी नगर या ठिकाणी जो आहे तो उड्डाण पूल आहे आणि हा उड्डाण पूल पाडण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र प्रामुख्याने 14 डिसेंबर पासून जो आहे तो हा पूल पाडण्यात येणार आहे. मात्र हे पूल पाडण्याचं काम जे आहे ते सुरू असल्यामुळे वाहतुकीवरती जो आहे तो याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर रेल्वे वाहतुकीवरती देखील जो आहे तो याचा परिणाम जो आहे ते झालेला आहे. सोलापुरातील रेल्वे वाहतूक ज्या गाड्या आहेत त्या 9 गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर रेल्वेच्या 9 गाड्याच्या वाहतुकीत जो आहे तो बदल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणून जाणारी वाहनांची वाहतूक आहे ते देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते वळवण्यात आल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या पुलावरून जे आहे ते मंगळवेढा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल या ठिकाणी जे आहे ते वाहतूक जात असते. मात्र ही वाहतूक पूर्णपणे जे आहे ते सोलापुरातील प्रशासनाकडून जे आहे ते वळवण्यात आलेले आहे. त्याच आपण पाहिलं गेलं तर 1922 सालीचा हा ऐतिहासिक पूल जो आहे तो मानला जातो आणि हा पूल कुठेतरी आता जमीनदोस्त होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे अनेक सोलापूरकरांच्या आठवणीतला हा पूल आज कुठेतरी नष्ट होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर ज्या सोलापूरकर आहेत त्या सोलापूरकरांनी या पुलाची आठवण म्हणून या ठिकाणी जे आहे त्या आठवणीला उजाळा देत काही सोलापूरकरांनी या ठिकाणी सेल्फी देखील जे आहे ते काढल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर हे पूल पाडण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. हे पूल पाडण्याचं काम सुरू असल्यामुळे वाहनाची वाहतूक असेल, त्याचबरोबर रेल्वेची वाहतूक असेल याच्यावर तो मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.